नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी स्वप्नील घरटे, बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स प्रतिनिधी। आज मी कंपनीमध्ये आलेलो आहे। तर आपल्या कंपनीने, बॉम्बे सुपर कंपनीने धन्याचे 30 दिवसाचे वाण विकसित केले आहेत। तर ह्या वाणाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्सने 30 दिवसाची धन्याची व्हरायटी विकसित केली आहे। तर ह्या व्हरायटीबद्दल काय काय वेगळेपण आहे, मार्केटमध्ये भरपूर धन्याचे वाण आहेत, हे व्हरायटी कशी काय आहे हे कंपनी प्रतिनिधीकडून आपण जाणून घेऊया। नमस्ते सर। नमस्कार, मी विष्णू मच्छिंद्र सोनवणे, बॉम्बे सुपर सीड्स कंपनी प्रतिनिधी, राजकोट। मी अहिल्यानगर महाराष्ट्रमधून काम बघतोय। तर आपल्या बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीने बॉम्बे 30 ही धन्याची नवीन जात विकसित केलेली आहे। या जातीबद्दल आपण जाणून घेऊया। तर आतापर्यंत आपल्या भागामध्ये अशा प्रकारची व्हरायटी कोणीच दिलेली नाही, कुठल्याच कंपनीने। तर बॉम्बे सुपर सीडनी ही 30 दिवसाची धन्याची व्हरायटी दिलेली। तर शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसामध्ये ती भाजी काढायला येते। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये भाजीला जास्त भाव राहतो कोथिंबीरला, तर त्यावेळेस ही व्हरायटी एक नंबर चालते। कारण हिचा जो पाल्याला वास आहे, अतिशय सुंदर वास आहे आणि ट्रान्सपोर्टला पण ही व्हरायटी चांगल्या पद्धतीने टिकली जाते, खराब होत नाही। म्हणजे एक शेतकऱ्यांनी काढल्यानंतर 4 ते 5 दिवस बाहेर जर पाठवायची असली तर ही व्हरायटी टिकून राहते। हिचं पान रफ आणि शायनिंग चांगली असते हिला। बरं सर, तुम्ही म्हटले आता की वास खूप चांगला आहे, म्हणजे गावठी सारखा वास आहे का? सेम गावठी क्रॉस व्हरायटी। बर, म्हणजे तुम्ही हायब्रिड आणि गावरान व्हरायटी जर केली तर जी गावरान आपली गावठी व्हरायटी सेम व्हरायटी, काहीच बदल नाही तिच्यात। बरं, मग ही ट्रान्सपोर्टेशनला तुम्ही म्हटले की ट्रान्सपोर्टेशनला खूप चांगली आहे। पण मग दुसरं असं की ही मार्केटला शेतकरी जेव्हा नेतो त्यावेळी व्यापारींचं काय म्हणणं आलं या व्हरायटीबद्दल? व्यापारी पहिल्या शेतकऱ्यांना विचारतो कुठल्या कंपनीचा वाण आहे, कारण इतर कंपन्यांकडे हा वाण अवेलेबल नाहीये कुठंच। आणि ही भाजी लुसलुशीत, काळी आणि चमकदार राहते। आणि जुडी म्हणजे ज्यावेळेस गाडीतून भाजी काढली जाते ना, तिचा पूर्ण वास चारी बाजूला येतो। बरं, मग शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लागवड केलेली आहे, तर मग त्यांचे काय अनुभव आले या व्हरायटीबद्दल? शेतकऱ्यांचे अनुभव असे आले की ज्या शेतकऱ्यांनी एकदा लागवड केली ना, तो परत दुसऱ्या भाजीकडे हात लावत नाही, हीच व्हरायटी आपली लागवड करतो आणि इतर शेतकरी सुद्धा तिचं वापरण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। बरं, मग तुम्ही आज ठामपणे सांगू शकता का की तुम्ही एक वेळा ही व्हरायटी लागवड करा आणि अनुभव घ्या, तुम्हाला ही व्हरायटी एक वेळा केल्यानंतर तुम्ही परत दुसरी व्हरायटी करणार नाही असं सांगू शकता? 100% आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, प्रत्येक जण एकदा लागवड केल्यानंतर दुसऱ्या व्हरायटीला हातच लावत नाही। आणि आता माझं एकच बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीतर्फे म्हणणं आहे का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्हरायटीची लागवड करावी, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकेल, म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा होईल। शेतकरी बंधूंनो, एक वेळा लागवड करा, जर तुम्हाला अनुभव घेऊन ही व्हरायटी तुमच्या उत्पन्नात वाढच करेल। धन्यवाद।